झी 24 तास एक पाऊल पुढे। रत्नागिरीत भरकटत आलेल्या श्री जॉय या बारच्या अपघातामागे सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार असल्याचं आता समोर येत आहे। सागरी सुरक्षेचा पर्दाफाश करणारा झी मीडियाचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। सव्वीस 11च्या हल्ल्यानंतरही सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष। बंदी असतानाही जहाज वाहतुकीसाठी दिली परवानगी। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा भोंगळ कारभार उघड। मुंबईच्या पोर्ट बंदरमधून कोलकात्याला निघालेलं श्री जॉय जहाज रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात भरकटलं होतं। संशयास्पद जहाज आढळल्यानंतर कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला होता। त्याआधी वसईच्या नायगाव खाडीत हे जहाज 24 मेला संशयास्पद रीतीने आढळल्यानं खळबळ उडाली होती। आता तुफानी हवामानामुळे समुद्रात हेलकावे खाणाऱ्या या जहाजाचं इंजिन बंद पडलं आणि त्यातच या जहाजाचं स्टीअरिंगही लॉक झालं। त्यामुळे हे जहाज रत्नागिरीच्या किनाऱ्यावरील खडकाळ भागावर आपटून फुटलं। मात्र या अपघाताला सरकारी यंत्रणाच कारणीभूत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। मुळात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं 26 मे पासून 31 ऑगस्ट पर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टी वाहतूक आणि मच्छीमारीसाठी धोकादायक असल्याचं 20 मेलाच घोषित केलं। मात्र प्रत्यक्षात बंदीचा निर्णय असतानाही वसई पोर्टानं या सूचनेकडे लक्ष न देता डीजी शिपिंगला या बारची धोकादायक परिस्थितीत वाहतूक करण्याची परवानगी अवघ्या 2 दिवसात दिल्याचं उघड झालंय। रत्नागिरी पोलिसांच्या तपासात ही गंभीर चूक लक्षात आल्यानंतर परिवहन प्रधान सचिवांकडे या संदर्भात योग्य कारवाई करण्याची शिफारस केली आहे। जे समुद्र किनारी पोलीस आहेत सगळ्यांना सागरी दक्षता कमिटी आहे, त्यांना सगळ्यांना सूचना देऊन मीटिंग घेऊन सतर्कतेने आदेश दिलेले, पोर्टना पण कळवले, बंदर अधिकाऱ्यांना सुद्धा कळवले। केवळ 2 दिवसात या बारला परवानगी कशी मिळाली याचाही पोलीस तपास करतायत। नागरिकांना किंवा सगळ्यात जास्त म्हणजे समुद्र किनारी जे लोक राहतात सगळ्यांना एवढंच की आपल्या जेणेकरून संशयित जहाज दिसलं किंवा ही मच्छीमारी बोटी नाही बाहेरची बोटी दिसली। यापूर्वीही मुंबईतल्या बंदरात 2 जहाजांमधल्या टक्कर प्रकरणात बंदर खात्याचा कारभार चव्हाट्यावर आला होता। आता तर या प्रकरणात बंदर खातं आणि मेरीटाईम बोर्डाच्या समन्वयाचा अभाव समोर आलाय। त्यामुळे 26 11च्या सागरी हल्ल्यानंतरही समुद्र किनाऱ्यांची जबाबदारी पेलणारी यंत्रणा अजूनही पोकळच असल्याचं उघड झालंय। संदेश सावंत, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।